पुण्याच्या मध्यभागी असलेल्या भव्य शनिवार वाड्याला लागूनच दोन सुंदर वास्तू आहेत, नानावाडा आणि विश्रामबाग वाडा. शनिवार वाड्याला तर सगळेच येतात, पण त्याच्या जवळच आणखी सुद्धा खूप सारी ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जसं की लाल महाल असेल, नानावाडा, विश्रामबाग वाडा सुद्धा आहे. पैकी नानावाडा 20,000 चौरस फुटांवर पसरलेला एक सुंदर वाडा. नाना फडणीस यांनी हे ऐतिहासिक निवासस्थान 1780च्या सुमारास बांधले असे मानले जाते. नाना फडणीस यांनी अंतर्गत कलह आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या प्रभावामध्ये मराठा सत्तेची एकता टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मध्ये पुणे महानगरपालिकेने डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून जमीन संपादित केली आणि 2010 मध्ये वाड्याचे संवर्धन कार्य सुरू केले. सध्या नानावाडा हे महानगरपालिकेचे रेकॉर्ड ऑफिस म्हणून काम करते आणि येथे शाळा देखील आहे. मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता सध्या आपण आलेलो आहोत नानावाड्यामध्ये. नानावाडा हा जवळच आहे अगदी लाल महालापासून आणि वसंत थिएटर जवळच आहे. शनिवार वाड्याला तर सगळेच येतात, पण त्याच्या जवळच आणखी सुद्धा खूप सारी ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जसं की लाल महाल असेल, नानावाडा, विश्रामबाग वाडा सुद्धा आहे. तर त्यातला हा आहे नानावाडा. नाना फडणवीस यांनी, पेशवे नाना फडणवीस होते, त्यांनी 1780 मध्ये स्वतःला राहण्यासाठी वाडा म्हणून या वाड्याची निर्मिती केली होती. नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही जागा विकत घेतली आणि तिथं एक महाविद्यालय देखील चालू केलं होतं. आणि त्यानंतर शेवटी पुणे महानगरपालिकेने डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून ही जागा विकत घेऊन नंतर त्याची जपणूक केलेली आहे, जतन केलेली आहे आणि खूप छान प्रकारे इथं बनवलेली आहे. इथं बसण्यासाठी एक सभागृहासारखं इथे बाकडे वगैरे बनवलेले आहेत, समोर स्टेज आहे, वेगवेगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत इथं. आणि नंतर रंगकाम वगैरे केलेलं आहे. नंतर खूप सारी डागडुजी वगैरे करून एक खूप छान प्रकारे ही जागा बनवलेली आहे. इथं येऊन तुम्ही बसू शकता. इथली पेशव्यांची जी बांधकाम शैली आहे ती बघू शकता. खूप छान प्रकारे विटांचा वापर देखील याच्यामध्ये आहे, प्रामुख्याने दगडांचा वापर केलेला आहे याच्यामध्ये. आणि सोबतच चंदनाची लाकडं आणि सागवानाची लाकडापासून खूप दारं आणि खिडक्या एकदम मस्त प्रकारे बनवल्यात. तर तुम्ही इथं येऊन एकदा नक्की बघितलं पाहिजे. खूप छान जागा आहे ही.
विश्रामबाग वाडा 1807मध्ये 2 लाख रुपये खर्च करून बांधला गेला. बांधकाम पूर्ण होण्यासाठी 6 वर्ष लागली. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात पराभव होईपर्यंत दुसरे बाजीराव येथे 11 वर्ष राहिले. युद्धानंतर इंग्रजांनी त्यांना पेन्शन देऊन कानपूर जवळील बिथूर येथे पाठवले. 1821मध्ये ब्रिटिशांनी संस्कृत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी वाड्यात हिंदू महाविद्यालय सुरू केले. हे कॉलेज पुना कॉलेजचे अग्रदूत होते, जे नंतर डेक्कन कॉलेज बनले. विश्रामबाग हायस्कूल नावाची हायस्कूलही वाड्याच्या बाहेर चालवली गेली. 1871मध्ये जाळपोळीच्या कृत्याने वाड्याच्या पूर्वेकडील भाग पूर्णपणे नष्ट झाला. 1930मध्ये तत्कालीन महानगरपालिकेने बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारकडून 1 लाख रुपयांना मालमत्ता विकत घेतली. 1959पर्यंत पुणे महानगरपालिका विश्रामबाग वाड्यातून कार्यरत होती. 2003मध्ये अनेक विभाग कार्यालये याच वाड्यात होती. नानावाडा आणि विश्रामबाग वाडा हे दोनही वास्तू अतिशय सुंदर आहेत आणि त्यामुळे शनिवार वाडा पाहायला आल्यावर हे 2 वाडे पण नक्की पाहावेत.